नमस्कार, मी सुशीला. नमस्कार. सॉरी, थोडंसं गोंधळलोय मी. पहिल्यांदा साडीच्या दुकानात आलोय. हो बरोबर आहे हो, थोडंसं वेगळं आहे ना, मान्य आहे. पण काय आहे, आम्हा बायकांसाठी साड्यांचं दुकान म्हणजे अगदी घरच्यासारखं असतं. आणि मी आहे ना, मी करीन तुम्हाला मदत. थँक्यू. ते देवीसाठी साडी घ्यायची होती, तुम्ही प्लीज सांगाल कुठे मिळेल? देवीचीच तर सगळी कृपा आहे हो. आमच्या घरचे सुद्धा सगळे देवीला मानतात. हा नाही, ते आईने सांगितलं म्हणून. घाईत आहात का? आणि एकटेच दिसतंय. हो, ते वाटेत होतो तर आईने सांगितलं जाऊन ये. ते बरंच झालं म्हणा, मन मोकळं बोलता येईल जरा. ते देवीच्या साडी दाखवणार. हो हो, या ना या. हे बघा, असं सरळ वरती गेलात ना पहिल्या मजल्यावर की तिकडनं डावीकडे वळा, म्हणजे ते सिल्क सेक्शन मिळेल तुम्हाला. तिथे तुम्हाला हव्या त्या साड्या मिळतील. ओके, थँक्यू. आणि साडी सिलेक्ट करणारी. थँक्यू. देवा, इतका छान मुलगा आहे ना. आता फक्त वसूनी हो म्हणायला हवं. तेवढी बुद्धी दे रे बाबा तिला हो म्हणायची. अगं बाई, मी यांना शोधायला पाठवलंय. कुठे यांना बघायला हवा आधी. बापरे, मला एक्सक्यूज मी, आपण रघु का? हो, नमस्कार. मीच रघु आणि ही माझी बहीण. नमस्कार. नमस्कार. अहो, कसं आहे ना की तुम्हाला इथं साडीच्या दुकानात भेटायला बोलवलं, गर्दीच्या ठिकाणी. थोडे गोंधळला असेल ना तुम्ही? नाही, काय हरकत नाही. नाही, काय म्हणजे मी तुमचा फोटो पण पाठवला नाहीत ना. हो, मी विचार केला की प्रत्यक्षात भेटणारच आहोत ना, मग फोटो कशाला. तसं काही नाहीये. खरं तर फोटोत फार बरा दिसत नाही मी. हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही इथे टाइमपास करते काय बसलाय? बरं झालं भारती ताईंनी फोटो नाही पाठवला. मुलगा इतका हँडसम आहे ना. मी सांगते तुम्हाला, दोघं नक्की एकमेकाच्या प्रेमात पडतील. अहो चला. अगं, अहो चला. मी कुठला मुलगा? कुठला काय, वसूला बघायला आलेला. चला वरती. इकडे 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 ऐका ना. इकडे ये तर माझ्या बरोबर ये तर. माझं ऐका ना. हे रघु, यांचं स्थळ आपल्या वसूला सांगून आलंय. आणि यांच्या बहीण. भारती ताई का? मी बघितलंच नाही तुमच्याकडे. कशा सुशीलाताई? मी मजेत. बऱ्याच दिवसांनी भेटलो ना आपण. हो ना. हा म्हणजे हे भाऊ का तुमचे? नमस्कार रघु. मी आले. हा, एक मिनिटात. जरा इकडे या. इकडे या. माझ्याकडनं ना काहीतरी खूप मोठा घोटाळा झाला. हो. काय झालं? म्हणजे काय झालं, साधारण ह्यासारखाच शर्ट घातलेला एक माणूस समोर आला माझ्या. मला वाटलं तेच रघुनाथराव. तुझ्या म्हणजे ना काहीतरीच असतं. हो, पुढचं ऐका. मी त्यांना वसूकडे पाठवलंय. कमाल आहे सुशिला तुझे. तुला माहिती ना आपली वस्तू कशी आहे ती. अनोळखी माणसाला तिच्याकडे पाठवलं ना तर ती त्याला बोलायला उभा करायची नाही. पण तुमच्यावर ना ही साडी खूप छान दिसेल. ही बघा, ही आत्ताची ना लेटेस्ट साडी आहे. ती दाखवा ना. कुठची? हे ती नाही हो, जरा जरा लेफ्टला. ही का? नाही, जरा खाली. ही का? अहो, खूपच खाली गेला. जरा वर. कुठची? ही का? थांबा, मीच येते. मॅम, तुम्हाला पिवळ्या साड्या आवडतात ना? मी त्या स्टॉक मध्ये आहे का नाही ते बघून येते. एक्सक्यूज मी, ते देवीसाठी साडी घ्यायची होती. आज सगळे देवीसाठीच साड्या घ्यायला आलेत वाटतं. या ज्या काउंटरवर आहेत ना, त्या सगळ्या देवीसाठीच्याच साड्या आहेत. ओके, थँक्यू.
दुसरे काही ऑप्शन्स आहेत का? म्हणून तर मी इथे आली आहे. मला तर वाटतं यांनी सगळा चांगला स्टॉक त्यांना लपवून ठेवलाय. ती साडी छान आहे, ती दाखवाल प्लीज. मी नाही देणार ही मला आवडली आहे साडी. अहो तुम्ही असा कसा बिझनेस करताय? आय मीन टू से की तुमचं काम आहे मला साडी दाखवणं आणि मला नॉलेज नाहीये, मला नाही माहिती या सगळ्या गोष्टींबद्दल, म्हणून मी विचारतोय. तुम्ही प्लीज प्लीज द्या मला ती साडी. नाही देणार, मला आवडली ही साडी. आणि जर तुम्हाला कळत नाही तर मग तुम्ही तुमच्या आईला, बहिणीला किंवा ज्यांना कळतं त्यांना घेऊन या ना. आणि हे बघा, तुम्हाला साडी दाखवणं हे माझं काम नाहीये. ओके? एक्सक्यूज मी मॅम, मला ती ग्रीन वाली साडी द्याल प्लीज. ही या. ही पण मला आवडली आणि ही मी अजिबात देणार नाही. हो, तुम्ही असा कसा बिझनेस करताय? हा, व्हॉट काइंड ऑफ बिझनेस इज दिस? तुम्ही प्रत्येक साडी तुम्हाला आवडली म्हणून तुम्ही ठेवणार, तुम्ही विकणार नाही, तर प्रॉफिट कसा होणार आहे तुमचा? आणि हे बघा, ही कस्टमरची बोलण्याची पद्धत नाहीये. सो तुमची पद्धत बघा ना कशी आहे बोलण्याची. मी तुम्हाला म्हणाले होते का की मला ही साडी आवडली, मला दाखवा म्हणून, मग तुम्ही मला का विचारताय? आणि वर मला बिझनेस शिकवतायत. वा वा, माझ्या सगळ्या आवडीच्या साड्या हिसकावून घेतल्या. ओ नाही 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 नाही, मी साडी हिसकावत वगैरे नाहीये. प्लीज तुम्ही जरा तोंड सांभाळून बोला. गप्पा बसा. नाही, ही पद्धतच नाही झाली. सर मॅम एक सेकंड, तुम्ही तुमच्या सेल्स वुमनला सांगा दिस इज नॉट द वे. असं नाही बोलू शकत ती माझी. सर तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ह्या मॅडम इथे नोकरी करत नाहीये, त्या तुमच्यासारखेच कस्टमर आहेत. आय एम सॉरी. हो, त्या काउंटरच्या त्या साईडला होतं, सो आय थॉट त्या सेल्स वुमन आहेत. आय मीन इट वॉज अ प्युअर मला काळा दिलेली कळता ह्या हवा असणाऱ्या साड्या, पिवळ्या साड्या मॅम. आणि सर तुम्ही इथे या, तुम्हाला हव्या असणाऱ्या साड्या अगदी दाखवते. सर प्लीज, सर प्लीज या. शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा. वसू, अगं इथे काय करतेस तू? आणि तुला कोणी भेटलं का इथे? काय? नाही ना, जाऊ दे. ऐक ना, अगं कोण भेटायला येणार आहे? म्हणले तू साड्या बघायला आणल्यास ना अगं इथे? त्यानंतर घेऊ आपण, राहू देत बाजूला. ही साड्या तू किती चल. छान आहेत बघ तर अगं बघ. माझं आधी ऐक, तुला कोणतरी भेटायला आलंय सांगते ना. चल. भारतीताई, साधारण वय किती असेल तुमच्या भावाचं? नाही म्हणजे बायोडाटामध्ये तुम्ही 35 लिहिलं होतं ना? अहो म्हणजे जुना आहे ना बायोडेटा. 3-4 वर्ष जुना असेल. अच्छा, 3-4 वर्ष म्हणजे साधारण 38 किंवा 39 असेल नाही का? हो 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 हो. अगं कशाला खोटं बोलतेस त्यांच्याशी? 45 वय आहे माझं. आणि काळजी करू नका, वय जास्त आहे तसा पगार पण भरपूर आहे. अगदी सुखात ठेवीन तुमच्या मुलीला, अजिबात काळजी करू नका. नाही पण काय आहे, इथे आल्यापासून दिसली नाही तुमची मुलगी. नाही म्हणजे इथे साडीच्या दुकानात आणून गुलदस्त्यात लपवून ठेवलं की काय तिला? पिटली नाही ना आल्यापासून. नाही नाही, येईल येईल. अगं चल, चल, मला सांग. ती बघा आलीच. हाय, मी रघु.
वसू, या भारतीताई, अगं आमच्या मॉर्निंग वॉकच्या ग्रुपमध्ये आहेत ना, मी एकदा ओळख करून दिली होती तुझी. अच्छा, यांना भेटायला तू इथे घेऊन आलीस का मला? कधी बघितल्याचं आठवत नाहीये, पण नमस्कार. मला नाही आठवलंच तरी चालेल, पण हा माझा भाऊ, हा मात्र आठवला पाहिजे बरं का. यांना ओळखून मी काय करू ना? आमच्या नर्सरीमध्ये असंही वॅकेन्सी नाही आहे. सेन्स ऑफ ह्युमर आवडला आपल्याला, जाम आवडला. नाही, तुमच्या नर्सरीत वैकेंसी नहीं है तो ठीक है, पर मेरे दिल में आपके लिए वैकेंसी वैकेंसी है. त्याचं काय करूया? आई काय म्हणतात हे? लग्न होणार आहे आता आपलं. ओळख नको का व्हायला? आणि कसं आहे, एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण होणार असतील तर मग बाकी गोष्टी अशा आपोआप जुळून येतात, नाही का? हे बघ, आम्ही इथेच थांबतो, तुम्ही दोघं जा आणि निवांत बोला मस्त. हा रघु? हा नाही बाबा. वसू, अगं आम्हा म्हातारांमध्ये तुम्ही बोर व्हाल, तुम्ही जा निवांत बोला, वाटल्यास काहीतरी खरेदी करा. हा काय रघुराव? जा, जा, जा. अगं, please, जा, जा, जा. मी ना तुला माझ्याबद्दल सांगत होतो. बरं, तुला अगं तुगं केलं तर चालेल का? काय ग, मी म्हणत होतो तुला अगं तुगं केलं तर चालेल का? हो, ब्युटिफुल. तू ब्युटिफुल आहेसच, ब्युटिफुल तू. हा, मी ना तुला रोज हे ब्युटिफुल असंही म्हणू शकतो. स्माइल. मी तुला काय सांगत होतो, माझं ना लग्न नाही झालंय कधीच नाही. आणि काय आता वय वाढत चाललंय, त्यामुळे ना मला असं खूप एकटेपणा जाणवतो ग. म्हणजे खूप एकटं वाटतं, आणि विशेषतः ना रात्रीच्या वेळी तर खूपच एकटं वाटतं. तुला जाणवतो का रात्रीचा एकटेपणा? सॉरी सॉरी, इट्स ओके, माय प्लेजर. वरच्या सेक्शन मध्ये साडी आवडली ती बघून घेते मी. हाय, सुंदर तर आहेच, त्यात भावही खाते. मजा येणार, मजा आहे का? मला ताई सांगत होती रानड्यांची मुलगी एकदम देखणी आहे. मी म्हणालो असून असून काय असेल, वरण भात तूप, पण तू एकदम असा झणझणीत रस्सा निघालीस ग. हाच झणका आवडलाय आपल्याला. लग्नानंतर पण ना अशीच तिखट राहा, मजा येईल. ऐक ना, मुंबईत मुलींना कंटाळलोय ग मी. ते मी इथे माझ्या आवडीच्या साड्या काढून ठेवल्या होत्या, त्या कुठे गेल्या? त्या सोड, ही घे, लाल भडक माल कडक.
मारलंस तू याला? एक देईन ना ठेवून. एक मिनिट, आधी ते काय वागले ते त्यांना विचारा तुम्ही. तो काही करेल. तुला अक्कल नाही? असं वागतात? अगं एक बाई असून एका पुरुषावर हात उचलतेस तू, तुला लाज नाही वाटत? माझ्या भावाशी असं वागण्याची हिंमत झालीच कशी तुझी? तुम्हाला माहितीये का त्यांनी मला काय बोल ना, काय त्यांनी? हात चालतो तशी जीभ नाही चालत तुझी? हा काय प्रकार आहे सुशीलाताई? तुम्ही अशी शिकवण दिली ना म्हणूनच तिचं पहिलं लग्न मोडलंय वाटतं. तुम्हाला ऐकताना लाज वाटली नाही, मग मला बोलताना का वाटेल? हात लावलाय तुमच्या भावाने मला. लग्नाच्या बहाण्याने मुलींना भेटून त्यांच्याशी असं घाण वागताना त्यांना लाज नाही वाटली? हे विचारा ना त्यांना. तुमच्या सोबत जर असं कोणी वागलं तर तुम्ही काय केलं असतं? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. ए शहाणे, तुझा तिखटपणा आवडला असं म्हणालो तर लगेच भाव नको खाऊ, कळलं ना? माझ्या बहिणीशी असं बोलायची काहीच गरज नाहीये. आणि आम्ही नव्हतो गेलो यांच्याकडे मागणी घालायला लग्नाची. ये हिचे आई बाबा आले होते हात जोडत आमच्याकडे. माझं तर पहिलंच लग्न आहे ग, तुझं एक लग्न मोडलंय तरी तुझ्यावर उपकार म्हणून, कळलं ना? दया दाखवतो तू तुझ्यावर, दया. लग्न काय तुला मंडपात बसून ठेवायला नव्हतं करणार. तू काय 16 वर्षाची कोळी मुलगी आहेस का ग? एवढाच जर स्पर्श नकोसा वाटतो ना तर मग कशाला उभं राहायचं लग्न करायला? बस झालं. आता एक शब्दही बोलू नकोस. हे बघा, तुम्हाला जशी आमची मुलगी आवडली नाहीये ना, तसंच आम्हालाही तुमचा मुलगा आवडलेला नाहीये. कशाला उगाच विषय वाढवायचा? चल ग. तुला काय वाटलं असंच जाऊ देईन तुला इथून? असा नाही सोडणार. या 4 चौघांसमोर माझ्या कानाखाली मारून माझा अपमान केलास ना, मग आता या 4 चौघांसमोर माझी माफी मागायची. माफी? अरे चपलेने जोडलं ना तुला तरी पण ते कमीच आहे. माझा जीव जरी गेला ना तरी तुझ्यासारख्या घाणेरड्या माणसाची माफी मी कधीच मागणार नाही. चल आई. अरे बघत काय बसलायस? अपमान करून निघून गेली ती मुलगी. तिला असंच कसं जाऊ देतोय? अरे पुरुषासारखा पुरुष असून बाईच्या हातचा मार कसा खातोस तू? जा. तुझ्यासाठी नाही, तुझ्या बहिणीसाठी. कारण काय आहे ना, चूक तुझी नाहीच आहे, तुझ्या बहिणीची. तुझ्यासारख्या राक्षसाला पोसून निगरगट्ट केलंय तिने. लहानपणी अक्कल आली ना तेव्हाच एक ठेवून दिली असती तर आज ही वेळ आली नसती. तुझ्या बहिणीसारख्या बायका या देशात आहेत ना, म्हणून या देशातल्या बायका सेफ नाही आहेत. मुलीवर अत्याचार झाल्यावर तिने काय कपडे घातले होते हे विचारणारे तुमच्यासारखे लोक. तुमची त्या मुलीच्या पायात पडण्याची पण लायकी नाही. अरे नशीब समज फक्त एक कानाखाली वाजून गेली ती. आता जर तिच्याकडे, आणि एवढंच नाही
दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे नुसतं नजर वर करून जरी बघितली ना तर तुला तुझ्या 2 पायावरती सुद्धा उभं राहायला देणार नाही.